नमस्कार मित्रांनो, आज एका नवीन दिवसाची सुरुवात झाली आहे. जसा हा चहा हळूहळू उकळतो, तशीच आपल्या स्वप्नांची ऊब आपल्या मनात सतत जळत राहिली पाहिजे. बऱ्याचदा आपण विचार करतो की माझं आयुष्य खूप कठीण आहे. मला रोज तीच ती कामं करावी लागतात. पण विचार करा, हे आयुष्य म्हणजे एक सुंदर स्वयंपाकघर आहे. इथे रोज नवीन चव चाखायला मिळते. जर आजचा दिवस कठीण असेल तर समजा की आज आयुष्यात थोडं तिखट जास्त झालंय. पण उद्याचा दिवस नक्कीच गोड असेल. स्वतःवर विश्वास ठेवा. तुम्ही जे काही करत आहात, मग ते घर सांभाळणं असो, नोकरी असो किंवा अभ्यास, प्रत्येक गोष्टीत तुमचं 100% योगदान द्या. कारण तुमची आजची मेहनत उद्याचं तुमचं भविष्य बदलणार आहे. कोणाशीही स्वतःची तुलना करू नका. तुमची लढाई स्वतःशीच आहे. अपयशाला न घाबरता पुढे जाणे. कांदा कापताना डोळ्यात पाणी येतं, बरोबर? पण म्हणून आपण कांदा कापणं सोडतो का? नाही. कारण आपल्याला माहीत आहे की त्याशिवाय भाजीला चव येणार नाही. आयुष्याचंही असंच आहे. जेव्हा आपण स्वप्न बघतो, जेव्हा आपण काहीतरी नवीन करायचा प्रयत्न करतो, तेव्हा डोळ्यात पाणी येतं, त्रास होतो, लोकं नावं ठेवतात, अपयश येतं. पण या त्रासाला घाबरून मागे हटू नका. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. थॉमस एडिसनने बल्ब बनवण्यापूर्वी हजारो वेळा प्रयत्न केले होते. जर त्यांनी पहिल्याच अपयशावर हार मानली असती तर आज जग अंधारात असतं. तुम्हालाही तुमच्या स्वप्नांचा दिवा लावायचा आहे. लोक काय म्हणतील याचा विचार करणं सोडून द्या. कारण जेव्हा तुम्ही यशस्वी व्हाल, तेव्हा हेच लोक टाळ्या वाजवायला पुढे येतील. पीठ मळताना सुरुवातीला ते हाताला चिकटतं, खूप कठीण वाटतं. पण जसा जसा वेळ जातो, आपण त्यावर मेहनत घेतो, तसा तो एक मऊ गोळा बनतो आणि चपात्या छान फुगतात. आपल्या आयुष्यातील सवयी आणि सातत्य अगदी असंच असतं. कोणतीही नवीन गोष्ट सुरू करताना ती कठीण वाटते. मन सांगतं की नको करू, सोडून दे. पण तिथेच आपल्याला स्वतःवर नियंत्रण ठेवायचं असतं. रोज थोडं थोडं का होईना, पण सातत्याने काम करत राहा. जर तुम्ही दिवसातून फक्त 15 मिनिटं जरी तुमच्या स्वप्नासाठी दिली, तरी वर्षाच्या शेवटी तुम्ही इतरांपेक्षा खूप पुढे असाल. वेळ कोणासाठी थांबत नाही. जी वेळेची किंमत करतो, वेळ त्याची किंमत जगाला करायला लावते. आत्मसन्मान आणि स्वतःची किंमत. या मसाल्यांच्या डब्याकडे बघा. हळद, तिखट, मीठ, जिरे, प्रत्येकाचा रंग वेगळा, चव वेगळी आणि महत्त्व वेगळं. मिठाशिवाय भाजी अळणी लागते आणि हळदीशिवाय भाजीला रंग येत नाही. म्हणजेच प्रत्येकाची स्वतःची एक किंमत आहे. तसेच तुम्ही आहात. या जगात देवाने प्रत्येक माणसाला एका विशिष्ट कारणासाठी पाठवले आहे. तुमच्यात अशी काहीतरी कला किंवा ताकद आहे, जी दुसऱ्या कोणाकडेही नाही. स्वतःला कधीही कमी लेखू नका. मला काही येत नाही किंवा माझं नशीबच वाईट आहे, हा विचार मनातून काढून टाका. तुम्ही एक लढवय्ये आहात. घराची जबाबदारी सांभाळत स्वतःची स्वप्न जिवंत ठेवणं ही साधी गोष्ट नाही. स्वतःचा आदर करा, तरच जग तुमचा आदर करेल. संयम आणि कठीण काळाचा सामना. कुकरची शिट्टी कधी होते? जेव्हा आतमध्ये खूप दबाव तयार होतो. आपल्या आयुष्यातही जेव्हा टेन्शन, ताणतणाव आणि दबाव वाढतो, तेव्हा समजा की आता यशाची शिट्टी वाजण्याची वेळ आली आहे. कठीण काळ हा प्रत्येकाच्या आयुष्यात येतो. पण संकटं तुम्हाला संपवण्यासाठी नाही, तर तुमच्यातली लपलेली ताकद बाहेर काढण्यासाठी येतात. धीर धरा, संयम ठेवा. रात्रीनंतर सकाळ होतेच, हा निसर्गाचा नियम आहे. जर आज परिस्थिती खराब असेल, तर ती कायम अशीच राहणार नाही.
फक्त स्वतःला एकच सांगा, ही वेळही निघून जाईल. तुमच्या कष्टावर विश्वास ठेवा. प्रामाणिकपणे केलेले कष्ट कधीही वाया जात नाहीत. काम संपल्यानंतर जेव्हा आपण स्वच्छ किचन बघतो, तेव्हा मनात एक वेगळंच समाधान असतं. तसंच समाधान तुम्हाला तेव्हा मिळेल जेव्हा तुम्ही तुमचं ध्येय गाठाल. आजचा हा व्हिडिओ संपेल, पण तुमची जिद्द संपू देऊ नका. उठून उभं राहा. स्वतःसाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी लढायला सज्ज व्हा. परिस्थिती कशीही असो, चेहऱ्यावरचं हसू आणि मनातली उमेद कधीही कमी होऊ देऊ नका. तुम्ही खूप खास आहात आणि तुम्ही काहीही करू शकता. चला तर मग आजपासूनच एका नवीन उत्साहाने कामाला लागा. नकारात्मक विचारांपासून मुक्ती. बघा, आपण जेव्हा स्वयंपाक करतो तेव्हा तांदळातील खडे किंवा डाळीतील कचरा निवडून बाजूला फेकून देतो. कारण आपल्याला माहीत आहे की जर तो खडा जेवणात आला तर जेवणाची चव बिघडेल. मग विचार करा, आपल्या डोक्यात येणारे नकारात्मक विचार आपण का साठवून ठेवावे? मला जमणार नाही, लोक काय म्हणतील, माझं नशीबच वाईट आहे, हे सगळे विचार म्हणजे आपल्या आयुष्यातील खडे आहेत. यांना रोज सकाळी उठून मनातून निवडून बाहेर फेकायला शिका. जसा चांगला तांदूळच छान भात देतो, तसेच चांगले विचारच तुम्हाला चांगलं आयुष्य देतात. मनात कचरा साठवून ठेवू नका. सकारात्मकतेला जागा द्या. छोट्या गोष्टींमधील आनंद आणि कृतज्ञता. फोडणी देताना जेव्हा मोहरी तडतडते, तेव्हा संपूर्ण घरभर तिचा सुवास दरवळतो. मोहरी आकाराने किती लहान असते, पण तिचं महत्त्व खूप मोठं आहे. आपल्या आयुष्यातही आपण नेहमी खूप मोठ्या आनंदाची किंवा मोठ्या यशाची वाट पाहत बसतो. पण खरं सांगू का, आनंद हा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये असतो. सकाळी गरम चहाचा पहिला घोट घेणं, मुलांचं हसणं, कुटुंबाने एकत्र जेवणं, हाच खरा आनंद आहे. जे आज आपल्याकडे आहे त्याबद्दल देवाचे आभार मानायला शिका. ज्याच्याकडे कृतज्ञता असते, ज्याला आयुष्यात कधीही कशाची कमी पडत नाही. समाधानी राहा, पण ध्येयासाठी प्रयत्न सोडायचा नाही. स्वतःच्या आरोग्याची आणि मनाची काळजी घ्या. गृहिणी असो वा कोणताही कष्ट करणारा माणूस, आपण सगळ्यांची काळजी घेतो. मुलांना काय हवं, नवऱ्याला काय हवं, घरातल्या मोठ्या माणसांना काय हवं, हे आपण अचूक बघतो. पण या सगळ्यात आपण स्वतःला विसरून जातो. स्वतःच्या जेवणाची वेळ पाळत नाही. स्वतःच्या विश्रांतीकडे लक्ष देत नाही. लक्षात ठेवा, जर गाडीत इंधनच नसेल तर गाडी पुढे कशी जाणार? तुम्ही या घराचे, या आयुष्याचे इंजिन आहात. जर तुम्हीच आजारी पडलात किंवा थकलात तर पूर्ण घर थांबेल. त्यामुळे दिवसातून किमान अर्धा तास स्वतःसाठी काढा. स्वतःच्या आवडी, छंद जपा. चांगलं खा, पुरेशी झोप घ्या, स्वतःवर प्रेम करायला शिका. यात कोणताही स्वार्थ नाही. बदलांचा स्वीकार आणि लवचिकता. ऋतूनुसार बाजारात येणाऱ्या भाज्या बदलतात. हिवाळ्यात वेगळ्या भाज्या असतात, उन्हाळ्यात वेगळ्या. आपणही ऋतूनुसार आपल्या जेवणाचा बेत बदलतो. म्हणजेच आपण निसर्गाच्या बदलानुसार बदलतो. मग आयुष्यात जेव्हा एखादा मोठा बदल होतो, तेव्हा आपण इतके का घाबरतो? एखादी जुनी नोकरी सुटणे, एखादं नातं तुटणे किंवा नवीन ठिकाणी जावं लागणे. हे बदल सुरुवातीला त्रास देतात, पण निसर्गाचा नियमच आहे, जुनं गेल्याशिवाय नवीन येत नाही. बदलांना घाबरू नका, त्यांचा स्वीकार करा. जितके तुम्ही लवचिक राहाल, तितकेच आयुष्यात धक्के तुम्हाला कमी बसतील. जुन्या गोष्टींना धरून बसू नका, पुढे चालत राहा. बऱ्याचदा संसाराच्या जबाबदारीच्या ओझ्याखाली आपली जुनी स्वप्न कुठेतरी मागे राहून जातात. कोणाला गाणं गायचं असतं, कोणाला शिकायचं असतं, कोणाला स्वतःचा व्यवसाय करायचा असतो. पण वेळ नाही म्हणून आपण त्या स्वप्नांवर धूळ साचू देतो. आज मी तुम्हाला सांगायला आले आहे की स्वप्न बघायला आणि ते पूर्ण करायला वयाचं कोणतीही बंधनं नसतात. तुम्ही कोणत्याही वयात, कोणत्याही परिस्थितीत
पुन्हा सुरुवात करू शकता. आज हे जे तुम्ही काम करत आहात, या कामासोबतच तुमच्या त्या जुन्या आवडीला रोज फक्त 10 मिनिटे द्या. तुमची ती छोटीशी सुरुवात एक दिवस खूप मोठं रूप येईल. तुमचं स्वप्न अजून मेलेली नाहीत, ती फक्त सुप्त अवस्थेत आहेत. त्यांना जागी करा. आता रात्रीचा स्वयंपाक संपलाय, किचन शांत झालंय, पण तुमच्या मनात जी ऊर्जेची ठिणगी पडली आहे, ती शांत होऊ देऊ नका. 10 मिनिटाचा हा प्रवास आपण एकत्र केला. तुम्ही माझं बोलणं ऐकलंत, कारण तुमच्यात कुठेतरी बदलण्याची जिद्द आहे. आज स्वतःला एक वचन द्या, मी परिस्थितीसमोर झुकणार नाही. मी रडत बसणार नाही, तर लढत राहीन. तुमची कहाणी अजून संपलेली नाही. ती तर आता कुठे सुरू झाली आहे. उद्याची सकाळ तुमच्या आयुष्यात एक नवीन संधी घेऊन येणार आहे. तयार राहा त्या संधीचं सोनं करायला. व्हिडिओ मोठा होता, पण तुम्ही शेवटपर्यंत साथ दिलीत याबद्दल मनापासून आभार. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा.